की डॉक्टर हा सेक्सलेस असतो. ओके. डॉक्टरला लिंग नसतं. तो ना स्त्री असतो ना पुरुष असतो. तो फक्त डॉक्टर असतो. सो त्यामुळे ही गोष्ट त्या डॉक्टरच्याही मनात पाहिजे. नक्कीच. सो जेव्हा माझ्याकडे कुठली स्त्री येते किंवा पुरुष येतो त्यावेळेला मी माझं लिंग नसतंच. मी स्त्री नसतो, मी पुरुषही नसतो. आणि त्याच्यामुळे जेव्हा त्या व्यक्तीला आपण हा कॉन्फिडन्स देऊ शकतो की तुमचे इंटिमेट प्रॉब्लेम जे आहेत ते माझ्यापर्यंत शेअर करू शकता, मला सांगू शकता, मी ते जज न करता मी त्याच्यावरती काहीतरी उपाय काढणार आहे. ओके. त्यावेळेला तो विश्वास, तो ट्रस्ट बिल्डअप होतो. माझं एक ऑब्झर्वेशन आहे की स्त्रियांना ट्रस्ट मिळाला की स्त्रिया खूप पटकन बडबड बडबड बोलून टाकतात. पुरुषांचा ट्रस्ट मिळवणं खूप अवघड असतं. ओके. मग आता तू म्हणशील मेल गायनोकॉलॉजिस्ट आणि पुरुषांना ट्रस्ट मिळवणं अवघड आहे. हो, कारण तिथे थोडं स्केप्टिझम असतं, थोडेसे ते रिझर्व्ड असतात, ते इतके ओपन अप होत नाही. पण एकदा तो विश्वास मिळवला ना की स्त्रियांपेक्षा पुरुष जास्त बोलतात.